प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? प्रभू इच्छितो की तुम्ही आनंदी राहा. प्रभू येशूमध्ये नेहमी आनंद करा. म्हणूनच प्रभू दररोज तुमच्याशी बोलतो. मग जर तुम्ही दुःखी असाल आणि आनंदी नसाल तर त्याचा अर्थ काय? काही आनंद क्षणभर असतो, तुम्ही असं म्हणता का? पण तुम्हाला माहिती आहे का प्रभू काय इच्छितो? योहान अध्याय 16 वचन 24, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तो आनंद कसा असावा? तो पूर्ण आणि ओसंडून वाहणारा असावा. तो म्हणजे आनंदाची परिपूर्णता. हेच प्रभू म्हणतो, तुम्ही मिळवाल म्हणजे तुमचा आनंद पूर्ण होईल. प्रभू म्हणतो, मागा तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा आनंद पूर्ण होईल. आपण कोणाला मागावं? येशूला. कारण बायबल सांगते की त्याने आपल्या दुःखांना क्रूसावर वाहून घेतले, जेणेकरून तो आपल्याला आनंद देऊ शकेल. यशया 53 मध्ये लिहिलं आहे, नक्कीच येशूने आपली दुःख आणि वेदना वाहून घेतल्या आहेत. त्याने आपली दुःख आणि वेदना का वाहून घ्याव्यात? काय आहे ते जे तुमच्या आनंदावर परिणाम करतंय? आजारपण, माणसांनी केलेल्या समस्या, पापाची अडचण, काही संघर्ष आणि आजूबाजूच्या लोकांनी दिलेली त्रासदायक परिस्थिती, अशा अनेक गोष्टी आपल्या आनंदावर परिणाम करतात. त्याने सर्व दुःख, अपमान आणि यातना क्रूसावर वाहून घेतल्या. माझी मुलं आनंदी असली पाहिजेत. मी त्यांच्यासाठी ती सर्व दुःख वाहतो, जेणेकरून ते आनंदी राहतील. त्याने ती सर्व दुःख क्रूसावर वाहून पूर्ण केली आहेत. म्हणूनच येशू ख्रिस्त जो आनंद देतो तो पूर्ण आनंद असतो. तो एक समाधान आहे. तो आपल्या आत्म्यात येणाऱ्या शांतीचा अनुभव आहे. तो एक महान आनंद आहे. तो शब्दांत सांगता येत नाही, इतका मोठा आनंद. प्रभू जो आनंद देतो तो केवळ अनुभवूनच कळू शकतो. तो पूर्णतेचा आनंद आहे. तो एक परिपूर्ण आनंद आहे. प्रभू तुला तो आनंद द्यायचा इच्छितो, म्हणूनच तो क्रूसावर गेला. जर तू विश्वास ठेवून त्याला विचारलंस, प्रभू मला तो आनंद हवा आहे, माझ्या आयुष्यात आणि कुटुंबात आनंद फक्त काही क्षणच येतो. समस्या आणि चिंता त्या आनंदावर मात करतात असं वाटतं. मी फक्त क्षणभरच आनंदी राहू शकतो. काही गोष्टी मला आनंदी करतात, पण तू म्हटल्यास की तू पूर्णतेचा आनंद देशील. मला आणि माझ्या कुटुंबाला तो आनंद हवा आहे. प्रभू म्हणतो, माग आणि तुला दिलं जाईल. विश्वासाने त्याला माग. तू आमच्यासाठी आनंद द्यायला क्रूसावर मरण पावलास. तो आनंद मला आणि माझ्या कुटुंबाला दे. जर तू असं मागितलंस तर तुला पूर्णतेचा आनंद मिळेल. तुला विश्वास आहे का? असल्यास आपण प्रार्थना करूया का? डोळे 1 मिनिट बंद करा आणि प्रार्थना करा. येशू, तू म्हटलं आहेस, माग आणि तुला मिळेल म्हणजे तुझा आनंद पूर्ण होईल. मी आता मागतोय, मला आणि माझ्या कुटुंबाला तू आनंद हवाय. आम्हाला पूर्णतेचा आनंद हवाय. कृपया जो काही आनंदात अडथळा येतोय तो बदल आणि आम्हाला भरपूर आनंदाने आशीर्वादित कर. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.